नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आज आपण पोलीस पाटील व पोलीस कोतवाल भरती विशेष टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत मित्रांनो. पुन्हा एकदा पोलीस पाटील भरती व कोतवाल भरती सुरू झालेली आहेत. त्याची परीक्षासुद्धा सुरू झालेली आहेत. तर आजपासून आपण विशेष टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. यामध्ये आगामी जी कोतवाल भरती व पोलीस पाटील भरती असेल त्यासाठी अपेक्षित प्रश्न सिरीज इथे आपण सुरू करणार आहोत. आज आपण टेस्ट क्रमांक 1 बघणार आहोत. यामध्ये आपण आज सामान्य ज्ञानावर आधारित व मराठी या विषयावर आधारित प्रश्नांचे सराव करूयात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओची अपडेट मिळून जाईल. तर बघा पहिला प्रश्न आहे, राज्याभिषेकनंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोंबरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली होती. तर प्रश्न आहेत, राज्याभिषेकच्या सुमारे 3 वर्षानंतर. तर आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 1674 साली झाला होता. म्हणजेच सुमारे 3 वर्षानंतर, म्हणजेच याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. 1677 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. त्यानंतरचा प्रश्न बघा, इसवी सन 1817 इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला. या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर 1817च्या पाईक सशस्त्र उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी पाईक यांच्या सशस्त्र उठावाचं नेतृत्व केलं. त्यानंतरचा प्रश्न बघा, इसवी सन 1893 अमेरिकेमध्ये शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर याचं बरोबर उत्तर असेल स्वामी विवेकानंद यांनी केले होते. त्यानंतरचा प्रश्न बघा, येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये गिरणी कामगार जे आहेत ते आघाडीवर होते. त्यानंतरचा प्रश्न बघा, सन 1900 स्वातंत्र्यवीर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना स्थापित केली होती. तर 1900 या साली मित्रमेळा ही संघटना नाशिक येथे विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापित केली होती. याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. विनायक दामोदर सावरकर यांनी 1900 या साली मित्रमेळा ही संघटना नाशिक येथे स्थापित केली. तर बघा मित्रांनो, इथे 4 प्रश्न तयार होतात की मित्रमेळा ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोठे स्थापित केली? तर नाशिकमध्ये. कोणत्या वर्षी स्थापित केली? ते 1900 साली. त्यानंतरचा प्रश्न बघा, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर यांनी मार्च 1886 MD पदवी प्राप्त केली होती. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर यांनी 1886 MD पदवी प्राप्त केली होती. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. डॉक्टर आनंदीबाई जोशी. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहेत, नदीच्या तळभागावरून खडकांचे तुकडे घरंगळत पुढे सरकतात याला कोणती क्रिया असे म्हणतात? नदीच्या तळभागावरून खडकांचे तुकडे घरंगळतात व पुढे सरकतात याला कोणती क्रिया असे म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. उत्परिवर्तन क्रिया असं म्हटलं जाते, ज्यामध्ये नदीच्या तळभागावरून खडकांचे तुकडे घरंगळत पुढे सरकतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, विंध्य पठार व यमुना नदीच्या दरम्यान रिकामी जागा असून सपाट आकाराच्या टेकड्या पाहावयास मिळतात. म्हणजेच प्रश्न असा आहे की विंध्य पठार व यमुना नदीच्या दरम्यान कोणता पठार आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. बुंदेलखंड पठार जे आहे ते विंध्य पठार व यमुना नदीच्या दरम्यान आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीचा इतक्या टक्के साठा व उत्पादन 2% इतका आहे.
म्हणजेच महाराष्ट्रात चुनखडीचा जो साठा आहे भारताच्या किती टक्के आहे, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, 9% साठा. म्हणजेच महाराष्ट्रात भारताच्या एकूण चुनखडीच्या 9% साठा आढळतो आणि एकूण उत्पादनाच्या 2% उत्पादन होते, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, पहिली महिला प्रीमियर लीग WPL कोणत्या संघाने जिंकली आहेत, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, मुंबई इंडियन्स या टीमने पहिली महिला प्रीमियर लीग जी आहे ते जिंकलेली आहे, जी 2023 या साली आयोजित करण्यात आली होती. प्रश्न बघा पुन्हा एकदा, केंद्र सरकारने कोणत्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्टॅच्यू ऑफ नॉलेजची स्थापना करण्यास मान्यता दिलेली आहे, तर याचं बरोबर उत्तर असेल लातूर. त्यानंतरचा प्रश्न बघा, जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो, तर याचं बरोबर उत्तर असेल 27 मार्च या रोजी. त्यानंतरचं बघा, आता आपण मराठी या विषयावरील आधारित प्रश्न बघूयात. प्रश्न बघा, बसेल या शब्दाच्या रूपातील आख्याताचे नाव काय आहे? बसेल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा आख्यात आहे, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, ईल आख्यात. हे आख्यात आहेत. बसेल इथे शेवटी जो उच्चार होतो तो ईल असा येतो, त्याच्यामुळे हा ईल आख्यात इथे आख्यात आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? प्रश्न बघा, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित जो शब्द आहेत, म्हणजे मी स्वतः, हा कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहेत, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, आत्मवाचक सर्वनाम आहेत हे स्वतः. त्यानंतरचा प्रश्न बघा, सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता? सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता, तर याचं बरोबर उत्तर असेल व्यंजन संधी. वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्याशी पुरुष लिंग व वचन या बाबतीत अनन्वय किंवा अन्वय म्हणजेच काय, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न बघा, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीतील पुढीलपैकी कोणता अलंकार आलेला आहे, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, उपमा अलंकार याच्यामध्ये येतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढील शब्दाचे अनेक वचनी रूप शोधा. आज्ञा, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, आज्ञाच हे त्याचं अनेक वचनी रूप असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, च्य. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता प्राणी हा हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, गाय हा प्राणी हडप्पा संस्कृतीतील ज्या मुद्रा होत्या त्या मुद्रांवर आढळत नाही. त्यामध्ये हत्ती, वाघ आणि गेंडा हे प्राणी हडप्पा संस्कृतीतील ज्या मुद्रा होत्या त्याच्यावर कोरलेल्या होत्या, परंतु गाय हा प्राणी त्याच्यावर कोरलेला नव्हता. त्यानंतरचा प्रश्न बघा, मराठी भाषेमध्ये एकूण इतके स्वर आहेत, तर त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, 1, 14 स्वर आहेत. मूळ 12 स्वर आहेत व 2 नवीन या व हे 2 स्वर आलेले आहेत. त्यानंतरचे प्रश्न बघा, खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता, तर याचं बरोबर उत्तर असेल उष्मे, ज्यामध्ये उष्मे नाही आहेत, तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, ह. हा उष्मे नसणारा आहेत. ह हा महाप्राण प्रकारातील
स्वर आहेत, म्हणतो व्यंजन आहेत, व्यंजन आहेत, महाप्राण प्रकारातील व्यंजन आहेत. तर बाकी श, श आणि श हे तीनही उष्मे प्रकारातील व्यंजन आहेत. तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण काही प्रश्न होते जे आगामी कोतवाल भरतीसाठी आवश्यक असेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.